मिरजेत योगेंद्र थोरात यांच्या विकास ग्रंथाचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते अनावरण. जातपात पैशाच्या जीवावर राजकारण, भूलथापांना बळी पडू नका योगेंद्र थोरात. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 20 मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार योगेंद्र थोरात यांनी गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडणाऱ्या विकास ग्रंथाचे अनावरण माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. हा विकास ग्रंथ क्रमांक 20 मध्ये घरोघरी पोहोचवला जातो आहे. कृष्णा घाट येथे झालेल्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रभाग क्रमांक 20 मधील प्रत्येक कानाकोपऱ्यात विकास कामे पोहोचली आहेत. योगेंद्र थोरात यांनी निष्ठेने केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि विकासाचा हा रथ पुढे नेण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केले आहे. आपल्या भाषणात योगेंद्र थोरात यांनी विरोधकांवर तोफ डागली. ते म्हणाले, मी केलेल्या कामाच्या जोरावरच आज लोकांकडे मते मागायला आलो आहे. सध्या निवडणुकीत जातीपातीचे राजकारण करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये. विकासाच्या मुद्द्यावरच मला पाठिंबा द्यावा. या कार्यक्रमाला भाजपाचे उमेदवार तृप्ती कांबळे, सुनील गवळी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रभागातील नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास योगेंद्र थोरात यांनी यावेळेस व्यक्त केला आहे. आम्ही व्यंकटेश्वर महाराजांच्या घाटावरच्या मंदिरात मार्केटेश्वर मंदिरांच्या मंदिरामध्ये आम्ही इथं कार्यसम्राट नगरसेवक आपले थोरातसाहेब यांच्या पुस्तकाचं अनावरण करण्यासाठी इथं उपस्थित राहिलेलं आहे. त्यामध्ये तिन्ही उमेदवार इथं उपस्थित आहेत. ह्या बूथ क्रमांक 20 मध्ये, ह्या वॉर्ड क्रमांक 20 मध्ये 3 उमेदवार असतात. एक आमचे नेते योगेंद्र दादा इथं उभा आहेत. त्यांच्यासोबत दीपक कांबळे उभे आहेत, सुनील पोपट गवळी इथं उभे आहेत. आणि ह्या माध्यमातून प्रचाराची ही इथे घाटावरची प्रवास चालू होते आणि हे उद्घाटन झाल्यानंतर प्रवास चालू होईल. आज एक उदाहरण करायचं, नगरसेवक असावा कसा, हे एक जातीवंत उदाहरण आपल्यासमोर इथं आलेलं आहे. कारण आज त्या वॉर्डमध्ये जे विस्तार भागातला वार्ड होता, जो 20 नंबर वार्ड होता, त्यामध्ये 2018 पासून जी कामाला सुरुवात केली, त्यावेळी ते निवडून आले नगरसेवक तिथून कामाला सुरुवात, त्याच्या अगोदरही कामाला सुरुवात केली. पण आज त्या वॉर्डचा कायापालट बनवायचं काम योगेंद्र थोरात केलेलं आहे. आज तिथली लोक जनता खुश आहे आणि सगळी आनंदी आहे. गटाराची कामं असू द्या, रस्त्याची कामं असू द्या, बौद्धविहार असू द्या, शाळेची कामं, महत्त्वाची शाळेची कामं खूप सुंदर केलेली आहेत कामं. त्या शाळेच्या उद्घाटनाला मी स्वतः गेलेलो आहे, मी आय विटनेस आहे त्याला. पण अशा शाळा नगरपालिकेच्या असू शकतात. आज देशामध्ये बघितलं तर एअर कंडिशन नगरपालिकेची शाळा, एक एअर कंडिशन शाळा तिने बनवलेली आहे. मुलांना सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून दिलेल्या आहे. स्वतः सगळं सॅक्रिफाईस करून ह्या पुस्तकामध्ये बऱ्याच दिलेल्या आहेत. जवळजवळ मला वाटतं काल त्यांचं SBNला त्यांची मुलाखत झाली. त्या मुलाखतीमध्ये मी मुलाखत बघितली, त्यांची सुंदर अशी मुलाखत झाली की सॅक्रिफाईस करायचं किती, जनतेसाठी सॅक्रिफाईस करायचं, हे जितवंत उदाहरण ते योगेंद्र थोरात आहेत. त्यामुळं त्यांनी किती सॅक्रिफाईस केलं, जनतेसाठी किती जीव तोडून काम केलं, काही नसताना देखील काम करण्याची वृत्ती त्यांची आज आपल्याला दिसून आली. सो खर्चानं कितीतरी निधी त्यांनी उपलब्ध करून दिलाय. सो खर्चानं कामं केलेत. आज शासनातर्फे असतील, नगरपालिकेतर्फे असतील आणि माझ्या आमदार फंडातून आमच्या काही हेडमधून त्यांना आम्ही पैसे दिले आणि हा 20 नंबर वार्ड सुबलाम करण्याचं त्यांना यश मिळालेलं आहे. आज ते परत ह्या वार्डमधून ओपनमधून ते उभे आहेत. तर असाच वार्ड स्वच्छ, नीटनेटका आणि सुंदर असा वार्ड जनतेला सुखसोयी उपलब्ध व्हाव्यात, ह्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आणि मला सांगावंसं वाटतं की आपण सर्वांनी आता जातीभेद न करता, कुठेही काही न करता, आपण त्यांना परत ह्या विकासाला आपण मतदान करावं, कमळाला मतदान करावं आणि योगेंद्र थोरात आणि आमचे 2 उमेदवार त्यांना आपण बहुमताने निवडून द्यावं एवढी. आज मार्कंडेश्वर महाराजांच्या साक्षीनं कृष्णा घाटावरून या विकास ग्रंथाचं अनावरण आमचे नेते माजी पालकमंत्री विद्यमान आमदार मान्य सुरेशभाऊ खाडे साहेब यांच्या हस्ते आज घेतलेला आहे. आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की प्रभाग 20 मध्ये जे 2018 पासून जी कामं असतील, या कामांचे फोटो जवळजवळ 92,000 फोटो झाले होते. मात्र आपण याच्यात 400-500 फोटो आलेले आहेत. प्रमुख जे असतील, आपल्या प्रभागातल्या शाळा असतील, हॉस्पिटल असतील, कृष्णा घाटावरचे नदीचे इथले रोड असतील, प्लॉट मधले असतील, खाजा वसाहत असेल, साठे नगर असेल, बौद्ध वसाहत असेल, गावठाण भागातले पाटील गल्लीतले रोड असतील, बऱ्यापैकी चौगुले प्लॉट हे ते मला सांगण्यास आनंद वाटतो
या प्रभागातला प्रत्येक रोड हा मी केलेला आहे. दुसरे माझ्यावरून नगरसेवक निवडून आलते, त्यांनी काय केलं मी या खोलात जाणार नाही. मात्र आता बाहेरून आपल्या वार्डात नगरसेवक उभं राहायला आलेत की त्यांना तिकडनं हाकलून दिलं म्हणून इकडे आलेले आहेत. पण काय आम्हाला चिंता नाही, कारण त्यांचे मी पॉम्पलेट बघितलं, एक सिंगल पॉम्पलेट होतं आणि त्यावर त्यांनी छापलं होतं की आम्ही पाण्याची टाकी बांधणार, शाळा बांधणार आणि रस्ते करणार आणि नाना पार्क काय तर करणार. मात्र ऑलरेडी प्रभाग 20 मध्ये हे सगळं आहे, भरपूर प्रमाणात आहे आणि इथं कोणतीही समस्या नाही. तरी काही लोक फक्त जातपात आणि पैशाच्या जीवावर इथं लोकांवर हुकूमत करायच्या दृष्टीनं येत असतील तर प्रभाग 20 मधले नागरिक त्यांना चांगलं उत्तर देतील की प्रभाग मधल्या या नागरिकांना, सुज्ञ नागरिकांना कुणीही विकत घेऊ शकत नाही. ते फक्त जे काम करतील त्याच्याच मागे राहणार आहेत. आणि आम्ही आज हे कमळाकडनं उभारलेलो आहे. माझ्याबरोबर एक मुख्याध्यापक आहेत शाळेचे आणि या भागातल्या महिलांना किंवा प्रभागातील सर्वच महिलांना एक समस्या होती की घरात बसून उद्योग. घरात बसून उद्योगासाठी तृप्ती कांबळे यांची ऑलरेडी उद्योग असलेल्या एका महिलेला आपण घेतलेला आहे. कुठंही कुणाची घराणेशाही नाही, काही नाही. असे हे 3चं आमचं पॅनल आहे. मी इथे यापूर्वी काम केलेलंच आहे. यापुढे तर आपल्या भागात चांगले हॉल होतील, कॉलेजेस होतील, अंडरग्राऊंड वायरिंग होईल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आमचं कृष्णा घाट असेल, पंढरपूर चाळ असेल, सिद्धार्थ झोपडपट्टी होती, कोल्हापूर चाळ असेल. परवाच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केल्याप्रमाणे लवकरच यांचं 7 बाऱ्याला नाव लागेल, सिटी सर्वेला नाव लागेल. त्या संदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. कुणावरही खोटा विश्वास ठेवू नका. माननीय मुख्यमंत्री साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री व इथले विद्यमान आमदार, निवडून आलेले आमदार हे सुरेश भाऊ खाडे साहेबच हे काम करू शकतात आणि पुढच्या 6 महिन्यात प्रत्येकाच्या सिटी सर्वेला तुमचं नाव लागलेलं दिसणार आहे. त्यामुळे काळजी करायची नाही. कोणता तर मुद्दा कोणतरी घेऊन येतं, त्यांचे 4 कार्यकर्ते खोट्या अफवा पसरवतात, मात्र कागद हातात एक पण नसतो. तर आम्ही आज कागदासहित, पुराव्यासहित इथं लोकांपुढे आलेलो आहे. फोटो पण आहेत, कागदपत्र पण आहे आणि केलेला विकास पण आहे. त्यामुळे लोकांनी जे डोळ्यांना दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेवून कमळाला मतदान करावं अशी मी मार्कंडेश्वराच्या चरणी प्रार्थना केलेली आहे.